तुझ्या धीरानं आत्महत्या केली आहे, त्याच्या आत्म्यानं तुझ्या घरात प्रवेश केलाय, म्हणून तुमच्या घरात वाद होतोय। तुझ्या धीराचा आत्मा तुला त्रास देतोय, पण काळजी करू नकोस, माझ्या अंगात पीर बाबा येतात। तुझ्या घरावर झालेली करणीची बाधा काढून घेण्यासाठी तुला पूजा करावी लागेल, असं म्हणून एका बाबानं एका महिलेला अघोरी विधीच्या नावाखाली 11 लाख रुपयांना गंडा घातला। आपली फसवणूक झाल्याचं कळाल्यानंतर पैसे परत मागायला गेलेल्या पीडितेला मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या 7 पिढ्यांचा नाश करेन अशी धमकी देऊन हा बाबा आपल्या पोलीस पत्नीसह फरार झाला। विशेष म्हणजे या बाबाची पत्नी पोलीस कर्मचारी आहे आणि गेली 4 वर्षांपासून हे दोघेही फरार आहेत। कोण आहे हा बाबा, कुठला आहे हा बाबा आणि त्यानं कुणाला घातला गंडा, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अंगात पीर बाबा येतो म्हणणारा बाबा त्याच्या पोलीस पत्नीसह फरार। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नाशिक झालं, संगमनेर झालं, चला आता जरा जळगावला जाऊन येऊ। नाशिकच्या खरातनं तर कहरच केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये दत्तधाम सरकार चालवणाऱ्या गडगे महाराजानं तर कॅन्सरच्या गाठीचं पाणी करतो असा दावा केला, ज्याच्या कर्तुतींचा LS मराठीनं सर्वात आधी पर्दाफाश केला। आणि आता जळगावात म्हणे एक बाबा आहे ज्याच्या अंगात पीर बाबा येतो असं सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचा त्यानं धंदा केला। या बाबाचं नाव आहे ललित पाटील। त्यानं आपल्या पोलीस पत्नीच्या मदतीनं एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटनेला खरं तर 4 वर्षे झाली आहेत, पण आजही त्या पीडित महिलेला न्याय काही मिळाला नाही। 2022 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला खरा, पण बाबाही फरार आणि त्याची पोलीस बायकोही फरार। आता हे प्रकरण नेमकं काय आहे त्याच्या खोलात जाऊ। अंगात पीर बाबा येतो असं सांगून अघोरी विधीच्या नावाखाली लोकांना गंडवणाऱ्या या बाबाचं नाव आहे ललित पाटील आणि पोलीस कर्मचारी असलेल्या त्याच्या पत्नीचं नाव आहे महिमा पाटील। जळगाव शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली या पती पत्नीनं एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल 11 लाखांची फसवणूक केली। ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे। तुमची आणि कशी भेट झालेली आहे? आणि भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता आणि जळगावमध्येच ती स्थायिक असल्यामुळे तिचे आईवडीलही जळगावचेच आणि त्याचेही आईवडील जळगावचेच असल्यामुळे आमची परिचय आणि ओळख ही होती। काय नेमका प्रकार घडला? प्रकार म्हणजे त्यांनी सातत्याने माझ्या घरात जो वादविवाद होत होता तो तुझ्या घरात वादविवाद होत आहे तर याच्यासाठी तुला पूजाविधी वगैरे करून घे आणि तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या, तर ह्या सॉल्व होतील म्हणून तुला पूजाविधी करावी लागेल, कर्मपूजा करावी लागेल। त्यासाठी तिने माझ्याकडे पैशांची थोडी थोडी मागणी करत राहिली आणि त्या माध्यमातून ह्या प्रकारे मी तिला पैसे देत गेले। कोणची पूजा केली, कशा पद्धतीची त्यांनी पूजा केली? त्यांनी कर्मपूजा सांगितली होती मला करण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्यांनी मला गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वर ह्या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांनी आम्हाला फिरवलं। सोबत त्याचे जे काका होते ते होते, जे वकील आहेत अरविंद पाटील, इथे जळगावलाच असतात ते। नंतर त्याने उज्जैनला बमबमनाथ महाराज आहेत त्यांच्याशी आम्हाला भेट घडवून दिली, म्हणजे ते स्मशानात राहून स्मशानी पूजा वगैरे करतात, अघोरी विद्या आहेत म्हणून त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्याने आम्हाला भाग पाडलं की तिथे जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे लागतील आणि विविध ठिकाणी त्याने पूजा केल्या, म्हणजे जसं की गोगामेडी राजस्थान म्हणजे पाकिस्तान अगदी तिथून 100-150 किलोमीटरच्या बॉर्डरवर राहतं, त्या ठिकाणी त्याने काही पूजा वगैरे विधी मांडलेल्या होत्या। त्या कसल्या होत्या त्या आम्हाला कधीच काही कळलं नाही।
ह्या कोण आता त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, त्या महिला आहेत? त्यांचं बॅकग्राऊंड मला काहीच माहिती नाही. जवळपास म्हणजे 3.5 वर्ष झाले मी FIR दाखल करून, पण तरी त्याचा पुढे म्हणजे तपास काहीच नाही आहे. त्यात महिला पोलीस कर्मचारी असल्याची एक माहिती समोर आली का? हो, ती महिला पोलीस म्हणून मुंबईला कार्यरत होती, पण नंतर पुढे काय आहे ते मला काहीच काय माहिती मागणी नाही. आता आपली? मागणी म्हणजे हीच आहे की पोलिसांनी त्यात थोडं खोलवर तपास करून माझं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मला मदत करायला हवी, एवढीच मला मागणी. तुम्हाला भीती पण दाखवण्यात आली की तुम्ही असं नाही केलं तर तुमच्या कुटुंबाचा अडचणीत येईल किंवा त्यांना संपवलं जाईल, असे काही होतं? हो, त्याने आम्हाला म्हणजे जेव्हा मी त्याला सांगितलं की नको, आम्हाला काही पूजाविधी करायची नाही आहे, आम्ही तुम्हाला जे पैसे दिलेले आहेत ते पैसे आम्हाला पुन्हा रिटर्न द्या, तेव्हा त्याने आम्हाला भीती म्हणजे ही दाखवली की मी अघोरी आहे आणि तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा नाश करून टाकेल आणि आधीही मी भरपूर लोकांना मारलेले आहे, असं त्याने आम्हाला भीती घातली. पैसे आपण कशा स्वरूपात दिले, ऑनलाईन, कॅश? मी कॅश स्वरूपात जी दिलेली आहे ते मी यात नोंद केलेलीच नाही आहे सर. मी जी रोख स्वरूपात जी रक्कम दिलेली होती म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे मी केलेले आहेत तेच मी यात नमूद केलेले आहेत, जवळपास 11 ते 12 लाखापर्यंत. किती दिवस ही आपली फसवणूक सुरू राहिली अशी? जवळजवळ 9 ते 10 महिने ही माझी फसवणूक सुरू होती. फक्त एकाच ठिकाणी पूजा झाली की भारतात आणखी कुठे कुठे नेण्यात आलं होतं? नाही, ह्या विविध ठिकाणी मी जे सांगितलं, गोगामेडी, राजस्थान, उज्जैन, नंतर ओंकारेश्वरलाही त्याने आम्हाला जवळजवळ 8 ते 10 दिवस तिथं वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हे केलं. पीडित महिला आणि या ललित पाटलाची पोलीस पत्नी म्हणजे महिमा पाटील या दोघी कॉलेजपासून एकमेकींच्या परिचयातल्या होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर या पीडित महिलेनं एक मैत्रिणी म्हणून तिच्याशी संपर्क साधला. मग या महिमानं आपला महिमा दाखवला. तिनं आपल्या पतीकडं अलौकिक शक्ती असल्याचं सांगून तुझ्या समस्येवर उपाय असल्याचं तिला पटवून दिलं. त्यानंतर ललित पाटीलनं आपल्या अंगात पीर बाबा येतात असं भासून अघोरी विधी सुरू केले. त्यानंतर गुप्तधन मिळवून देण्याचा आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले. ही रक्कम रोख तर कधी ऑनलाईन व्यवहारांद्वारे घेतली गेली. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेसह इतर कुटुंबांना देशभर फिरवलं. उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर इथं विविध विधी करण्यात आले. भारत पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचं सांगून मोठी रक्कम उकळण्यात आली. जळगावात परतल्यानंतरही आरोपी दाम्पत्यानं या पीडित महिलेच्या घरी मुक्काम करून तिच्या घरातील बाधा काढण्याच्या नावाखाली पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. बाहेरून कर्ज काढून सातत्यानं पैसे देऊनही काहीच फरक न पडल्यानं अखेर पीडित महिलेनं पैसे परत मागितले तर हा बाबा काय म्हणाला, मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या 7 पिढ्यांचा नाश करेन. मग मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होताच जळगाव रामानंद नगर पोलिसांनी भांडूप येथे कार्यरत असलेल्या आरोपी महिमा पाटीलला पकडण्यासाठी धाव घेतली, पण ती काही तिथं आढळून आली नाही. सदरचा गुन्हा 2022 मध्ये दाखल आहे. यातील आरोपित पती पत्नी आहेत. त्यामधली जी महिला पत्नी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल, तिचं नाव आहे महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील, महिला कॉन्स्टेबल, भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती. ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो. तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत. 11 लाख कशासाठी घेतले? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी. बरोबर आहे, सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती. तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी. तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर. तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाहीत. त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत.
मोबाईल CDR नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत. या प्रकरणात नेमका कोणत्या कलमांना आणि काय काय कलमांना गुन्हा दाखल केला आहे? यामध्ये 420 भादवी कलम 420 506 34 आणि महाराष्ट्र नळबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व समूळ उच्चाटन अधिनियम किंवा 13चे कलम 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होऊन 3.5 वर्षे उलटून देखील आरोपी सापडत नसल्यानं पीडित महिलेनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींचा शोध लावून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली. आता मात्र या प्रकरणात आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळेच तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप या पीडित महिलेनं केलाय. एकूणच काय तर साऱ्या महाराष्ट्रात या भोंदू बाबा बुवांचं पीक आलंय. हे पीक जर वेळीच कापलं गेलं नाही तर या भोंदू बाबा बुवांना आवरणं हाताबाहेर जाईल. हे पीक मुळापासून उपटून काढलं पाहिजे तर आणि तरच श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार रचणाऱ्या या भोंदू बाबा बुवांना खऱ्या अर्थानं चाप बसेल. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त